श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे, कर्ज कर्ज म्हटलं ना, कुठल्याच माणसाला कर्ज हे योग्य वाटत नाही. कारण कर्ज असं असतं की आपण थोडं घेतो पण भरपूर असं आपल्याला भरावं लागतं. आणि एक वेळा जर का या कर्जाच्या डोंगराखाली आपण जर दबत चाललो ना, तर कंटिन्यूसाठी आपण बाहेर निघणं खूप खूप मुश्किल होतं. असं जर तुमच्यासोबत सुद्धा घडत असेल किंवा तुम्ही सुद्धा कर्जबाजारी असेल, गरिबी तुमची साथ सोडत नाही आहे, कंटिन्यू गरिबी गरिबी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप पैसा कमवताय पण पैसा तुमच्याजवळ टिकत नाही आहे. तुम्ही मेहनत खूप घेत आहे पण जसं पाहिजे तसं तुम्हाला यश मिळत नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात पण तुम्हाला योग्य तसं फळ मिळत नाही. अशा बऱ्याचशा समस्या जर तुमच्या जीवनात असेल ना, तर आजचा जो उपाय सांगते तो तुम्ही आवर्जून करायचा आहे. जास्त वेळ लागणार नाही, कुठे मंत्र नाही, कुठे स्तोत्र नाही, काही वाचायचं नाही आहे. फक्त जास्तीत जास्त 10 मिनिट यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग हा उपाय तुम्ही केव्हापासूनही सुरू करू शकता. फक्त हा उपाय सोमवारी करायचा असतो. सोमवारी कुठल्याही सोमवारी करा, येणाऱ्या सोमवारी करा, त्याच्या समोर करा. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला उपाय करायचा आहे. घरातील स्त्री किंवा पुरुषांनी हा उपाय करा. जर स्त्रीचं जाणं जमत नसेल, आपल्या मुला-मुलीला तुम्ही तो उपाय करायला सांगू शकता. फक्त हा उपाय आवर्जून करा. फक्त 2 ते 3 सोमवार तुम्ही हा उपाय करसाल आणि नक्कीच तुमचं जे कर्ज आहे ना, हळू फिटायला सुरुवात होणार. फिटायला सुरुवात होणार म्हणजेच अचानकमध्ये पैसा येऊन पडणार बिलकुल नाही. पण तुमच्या पैशाला गती मिळणार, पैसा आकर्षित तुमच्याकडे होणार आहे. म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा. आता उपाय कुठला आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोमवारी सोमवारी जिथं बेलाचं झाड असेल, हा उपाय फक्त सोमवारीच करायचा आहे. जिथं बेलाचं झाड असेल, त्या बेलाच्या झाडाजवळ तुम्हाला एवढा खडा गुळाचा किंवा मग तुम्हाला थोडीशी साखर त्या झाडाजवळ ठेवायची आहे. थोडी साखर ठेवा किंवा मग थोडं गूळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. मग लंब्या वातीचा लावा किंवा गोल वातीचा लावा. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही लावू शकता. तुम्हाला या पद्धतीत तुम्हाला तो उपाय करायचा आहे. फक्त हा उपाय सोमवारपासून सुरुवात करायची असते. मग तुम्ही सोमवारी सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करा. 2 ते 3 सोमवार तुम्ही करा. बघा तुम्हालाच तुमचा सुंदर असा अनुभव येणार आहे आणि तुमचं जेवढंही कर्ज असणार आहे, तेवढं कर्ज फिटण्यास खूप खूप मदत होणार आहे. फक्त हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि उपाय करत असताना पूर्ण श्रद्धा ठेवा. बेलाच्या झाडाजवळ प्रार्थना करा की तुमचं जे काही कर्ज असो ते लवकरात लवकर नील होऊ द्या. बघा बघा लवकरात लवकर तुमचं कर्ज नील होणार आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरात राहणार आहे. कारण बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या टायमाला माता लक्ष्मी वास करत असते. जर तुम्ही एक तुपाचा दिवा लावला ना, तर माता लक्ष्मी तुमच्या घरात येत असते. तर नक्कीच हा उपाय करा आणि तुमच्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ द्या. कारण कर्ज म्हटलं ना, माणसाला खूप मानसिक टेन्शन येतं. कारण शारीरिक टेन्शन माणूस झेलून जाईल, पण मानसिक टेन्शन हे खूप कठीण असतं. म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि कोण कोण हा उपाय करणार त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे. ज्यांना अनुभव आले असतील त्यांनी माझ्यासोबत नक्की शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.